वेलकम एव्हरीबडी. आज आपण क्वारंटीन क्विज क्वेस्ट नावाचा गेम शो चालू करतो आहोत. या गेम शो मध्ये आपल्या सिंपल रूल्स आहेत. The rules are very simple. You have to participate and there will be questions and you have to answer those questions. Um, I'm just starting this inspired by Kumar Varun. He's a comedian. He has a very, not very similar. He has the same concept going on his YouTube channel. And I was really inspired by some of his questions and the knowledge that everybody on that game show has. सो आय वॉज लाईक आपण आपल्या सगळ्या मित्रांबरोबर हे करूया आणि आपल्या सगळ्यांचं नॉलेज टेस्ट करूया आणि ज्ञानात भर पाडूया. सो त्या कारणासाठी आपण हा गेम शो करण्याचा निर्णय घेतला आणि आज आपले जे पार्टिसिपंट्स आहेत ते माझे सगळे ठाण्याचा मित्रमंडळ जे आहे माझं, त्या ठाण्याच्या मित्रमंडळातले सगळे माझे मित्र आहेत. वी आर स्टार्टिंग विथ अभिषेक राऊत. वेलकम अभिषेक राऊत. Hello, hi everybody. Yes. So Abhishek Raut, he's a graphic designer, animator, बऱ्याच काही गोष्टी. Correct? नाही? Art director. Art director. Yes, art director. Next, we have Mohit Kharkar. Mohit Kharkar, hi. मोहित खारकर आपल्या फिल्म लाईन मध्ये आहे आणि खूप मोठ्या लेवलवरती तो काम करतो. वेलकमिंग मोहित खारकर. नेक्स्ट वी हॅव प्रथमेश यादव. हाय प्रथमेश. हॅलो. प्रथमेश आपला काय क्लासेस घेतो. त्यांनी आमचा काल पहिला क्लास घेतला आणि तो बेसिकली डेटा सायन्स, कम्प्युटर सायन्स या फील्डमध्ये काम करतो आणि शिकवायचं त्याला आवड आहे असं आम्हाला कालच कळलं. सो थँक्यू प्रथमेश. आणि आपला चौथा पार्टिसिपंट आहे पुष्कर कुलकर्णी. पुष्कर कुलकर्णी एका फार मोठ्या मल्टीनॅशनल मध्ये फार मोठ्या मल्टीनॅशनल मध्ये फार मोठ्या पोस्टवर आहे, पण तरी तो आमच्यासारखी फालतूगिरी दररोज करत असतो. त्यामुळे कॉल ऑफ ड्युटीवर स्नायपर किंवा मार्क्समन म्हणून प्रसिद्ध आहे अख्ख्या जगामध्ये पुष्कर कुलकर्णी. सो आता मी लेझर भाई सगळी उत्तरं दिसली आता ते गॉगल घालून. अच्छा, तुम्हाला माझी स्क्रीन आता दिसेल, राईट? ओके, दिसते. तुझा टी शर्टही दिसतो. मोहित आंघोळही कर. चला एकदम खाली बैठा रे, हम भी वकील है भाई. पावडर टिटली. व्हेरी नाईस. आय एम लाइकिंग दिस. मोहितला एक्स्ट्रा एफर्ट मुळे 1 पॉइंट दिला जातो. एक्स्ट्रा 1 पॉइंट दिला जातो. मोहित, अननोन फेसबुक यूजर है. थँक्यू फॉर टेकिंग एक्स्ट्रा एफर्ट्स. थँक्यू. आता आपण चालू करतो आहोत मित्रांनो. सगळ्यांना दर्शकांना सगळ्या अभिवादन आणि आज आपला कार्यक्रम चालू करतो. चला. सो क्वारंटीन क्विज क्वेस्ट. वेलकम अभिषेक राऊत, मोहित खारकर, प्रथमेश यादव and Pushkar Kulkarni. Let us go to our first question. So the first question is for Abhishek Raut. Again, बाकी कोणी पण उत्तर देऊ नका. अभिषेक राऊतलाच ह्याचा विचार करू द्या आणि उत्तर देऊ द्या. तुम्हाला जर हिंट्स असतील, तुमच्या डोक्यात काही क्लूज असतील तर ते तुमच्यापर्यंत ठेवा, सो दॅट यू डोंट गिव्ह आउट युअर आन्सर अँड लेट अदर पीपल स्कोर. ओके, लेट्स स्टार्ट. Okay, the first question is Black Blank is one of the most expensive coffees in the world. Sold at US dollars 2,000 per kilogram.
$2,000 per kg ला ही कॉफी वन ऑफ द मोस्ट एक्सपेंसिव कॉफी इन द वर्ल्ड आहे. ब्लॅक ब्लँक. This coffee is produced in Thailand by feeding the Arabica coffee cherries to a particular herbivorous animal and extracting the intact coffee beans from their excrement. The peculiar taste of this coffee is influenced by the breaking down of the coffee protein during the digestive process of this animal. What animal's dung are the coffee beans collected from? So, आता या प्रश्नाकडे जर तुम्ही बघितलं तर there are 2-3 hints in this question. First, it's called black something coffee. Okay, it's not the greatest hint, but जर तुम्हाला या कॉफीचं नाव माहिती असेल ऑलरेडी तर you might do the connection. दुसरं, another hint is that the coffee is produced in Thailand. Okay, and how it is produced is by feeding these coffee cherries to a herbivorous animal and extracting it from their excrement. So now there are these many clues. So based on that, what Abhishek Raut is your answer or guess? It is called कपिल लुवाक नाव आहे त्याचं. आणि am I right? लुवार्क इज द नेम. कपिल लुवार्क असं म्हटलं जातं. Is that your final जसं answer? सर्च केलंय. बालीला आम्ही ही कॉफी प्यायलेलो आहे आणि मी एक पाकिट घरी पण आणलो. अच्छा, पण is this your final? प्राणाचं तोबाड पण होतं. Is this your final answer? येस 100%. मला एवढंच माहिती आहे एकदा चेक कर Google वर. Okay. It is one of the काय म्हणतात त्याला ways that coffee Right is answer. made. But it is not the right answer. आन्सर माहितीये सर. एक मिनिट. It is not the right answer because Kapil Luwak ही जी कॉफी आहे ही सिवेट नावाच्या प्राण्याच्या गुवातून बनते. पण हा जो तो सिवेट एनिमल आहे ही इज नॉट अ हर्बिव्होर. And secondly, that coffee is not sold at $2,000 per kilogram. So the answer is wrong, but you were very close. But now we are going to go ahead and pass this to Mohit. ब्लॅक आयव्हरी. Okay. So what animal's dung are the coffee beans collected from? That I have no clue. But I guess it's a very similar animal. सिवेटच नाव आहे त्या प्राण्याचं ना. हागणारा एक There is a अच्छा ठीक आहे. There is a reason. Okay, let me say partial points to Mohit because the blank he filled correctly, and the reason I removed that word was because it was a very big hint. Okay, so Mohit, तुला partial points मी देतोय. Black ivory is the right name. Based on this hint that it is one of the biggest hints, do you want to take a guess at what the animal may be? No. Take a guess. मला म्हणजे ज्याच्या एक्सक्रिटरी ह्याच्यातनं आपण कॉफी बनवतो मला लुवाकच वाटलं आणि मी एवढे वर्ष अज्युम करत होतो की लुवाकचीच कॉफी ब्लॅक आयव्हरी आहे. सो आता नवीन वेगळा हर्बिवोर आहे वगैरे हे मला काहीच आयडिया नाही. गेस Okay, ठीक आहे. So 5 points to Mohit. Question passes to प्रथमेश. मला पुष्करचा हात वर दिसतोय पण प्रथमेश नंतर पुष्करकडे जाईल. पास. तुला प्रथमेश, this is a food related question मी तुझ्यासाठी टाकलेला हा. हा बेवरेज आहे, फूड नाही आहे. बट दिस इज पास. नाही माहिती मला ते एकच माहिती होतं लुवाक. त्याच्या व्यतिरिक्त नाही माहिती मला. परफेक्ट. ठीक आहे. आता पुष्कर, व्हॉट इज युअर आन्सर? येस, आन्सर मला वाटतं एलिफंट आहे. आयव्हरी असेल तर. पण गुगल सर्च केलं तर लुवाकच येतं. कॉफी लुवाक येतं, त्यामुळे नव्हते. गुगल सर्च करू नका, बट युअर आन्सर इज करेक्ट. इट इज एलिफंट. व्हॉट इज द आन्सर? आयव्हरी काय क्लोजेस्ट थिंग टू एलिफंट? येस. So the reason that it is so expensive is because बरेच सारे कॉफी कनेक्शन एलिफंटला लावलंच नाही रे. बरेचसे हे काय म्हणतात त्याला कॉफी बीन्स त्याच्या डिस्ट्रॉय होतात त्यांच्या एक्सक्रीटमेंट मध्ये, ब्रेकडाऊन होतात ते हे. त्यामुळे barely 150 kilograms a year is the total production of this coffee.
म्हणून Oh, yeah. 2000 बॅटरी kilograms रनिंग लो. एक मिनिट. म्हणून 2000 USD per kg is the price. Okay, that was a good round, guys. मला किती Congratulations. पॉइंट्स ओमकार? तुला 5 आणि मोहितला 5. ये अरे मला एक तरी दे यार, मी कॉपी लिव्हर बोललो. नाही. ठीक आहे, anyway. आय अप्रिशिएट युअर सर्च. Okay. अरे वा, So- छान मोहित, मस्त. But Abhishek Raut, your efforts were appreciated. That's for Yes. sure. Thank you so much. I appreciate that. कापून खा. पॉइंट नाही मिळणार तुला. Ata, because Pushkar answered this correctly, the next question goes back to Abhishek Raut. Because Abhishek Raut is next in line. अरे वेंचर. Okay. मला अरे Okay. Guys, चला पुढचा प्रश्न येतोय. मोहित, तुला 1 पॉइंट ऑलरेडी मिळालाय चष्मा लावल्याबद्दल. ओके. अरे मोहित, हे काय आमरस का काय? अरे पण फणस? तू 5 बोललास ना, ब्लॅक आयवरी बरोबर होतं ते. त्याचे मिळाले ना? त्याचे तू पण 6 मिळाले तुला. 5 + 1 6. येस. Okay, next question to Abhishek Raut. अरे क्वेश्चन This- ऐसे This privately held Silicon Valley Tech Corporation, valued at $10 million in 2017, turned out to be all but legitimate. So he legitimate nahoti. It touted to bring about breakthrough technologies in the medical field and went ahead and created fake test reports to prove that their first ever medical device, Edison, can rapidly perform. राऊतनी बरोबर दिलं. वीक गपलाय वेंचर. Weeks, एक weeks, minute. weeks. Damn, please. एक minute. Let me complete. Let me complete. Yes, yes, happy Diwali. हा, ओमकार बोल. It touted to bring about breakthrough technologies in the medical field and went ahead and created fake test reports to prove that their first ever medical device, Edison, can rapidly perform many blood tests with a small amount of blood drawn from the test subject. The enigmatic founder of this company was later accused and sentenced to imprisonment for having defrauded her investors in the Silicon Valley, among Google others. search करायचं ते पण नाही कळणार. विथ गुगल आन्सर देऊन दाखव. चल राऊत. What is the शांतपणे name? search. What is the name of this now defunct company? Okay, wait. Before you answer, Abhishek, ह्याच्यातले क्लूज काय- बघून घे काय काय आहेत ते. आणि ओमकार, दुसरी just महत्वाची एक- गोष्ट म्हणजे एक डाऊट, या टायपो मध्ये क्लूज आहेत का? नाही ना? नाही, हा. टायपो असतील तर सॉरी, रात्री जागून केलेलं काम आहे. But point is, look for the clues in this. If you want to ask any specific questions based on those clues, you are very welcome to do that. याच्यावरती डॉक्युमेंटरीज पण बनले. But मैंने ये सब्जेक्ट लिया ही नहीं था. अच्छा, ठीक है. ओके. पेपर इतना गंदा गया, पूरा एनसीईआरटी लटके गया था. सो बेसिकली ही जी प्रायव्हेटली ओन टेक कंपनी आहे सिलिकॉन व्हॅली मधली, ही 2017 मध्ये $10 million व्हॅल्युएशनची होती. सो बेसिकली ही नवीन काहीतरी कंपनी आहे. ओके, इट्स नॉट टू ओल्ड, इट्स अ न्यू कंपनी. ओके, दुसरं म्हणजे तिचं काय म्हणतात त्याला, इट वॉज डुईंग समथिंग रेव्होल्युशनरी इन द टेक इंडस्ट्री ॲज वेल एज मेडिकल इंडस्ट्री, और थ्रू टेक इट वॉज गोइंग इन टू द मेडिकल इंडस्ट्री. It turned out to be a big scam, big fraud. Okay, and the enigmatic founder of this company is a woman. These are the clues. This company is now defunct. रियोनाल मेसी. Okay, is that your final answer? I quit. I mean, I can't answer this. Okay, Abhishek Raut gets 1 point for being witty and coming up with that reference. So I'm giving 1 point to Abhishek Raut. सो असे तुम्ही एक्स्ट्रा पॉइंट्स मिळवू शकता जर तुम्हाला आन्सर येत नसेल आणि तुम्ही काहीतरी मजेदार केलं तर, असं आता राऊतनी केलं. सो आय एम गिव्हिंग राऊत 1 point.
Yes. द क्वेश्चन मूव्स टू मोहित. मोहित, तुला काय माहिती आहे का याबद्दल? नो आयडिया. ओके, आर यू शुअर? ओके, ठीक आहे. प्रथमेश, दिस इज अ टेक guess रिलेटेड करतोय. क्वेश्चन. सिलिकॉन एनिग्मॅटिक व्हॅली आहे का कंपनी कंपनीचं नाव? नाही. पास. ये 10 मिनट में कर रहा था. ओके, पास. ओके, पास. सो या कंपनीचं नाव आपल्याला शोधून काढायचंय. जर आपल्याला ह्याचं नाव आलं नाही, पुष्करलाही नाही आलं, तर मी एक हिंट देईन. ओके, पुष्कर. एडिसन नाव आहे का कंपनीचं? एडिसन इज द नेम ऑफ द डिव्हाइस. नाही, पण कंपनीचंही असू शकतं ना. असू शकतं, पण नाहीये. इफ दॅट नाहीये इज युअर ना? फायनल आन्सर, नाहीये ना? इज You दॅट are युअर the फायनल fan of आन्सर? Steve Jobs. नाही, मी चेक करत होतो. माझ्याकडे फायनल आन्सर आहे, डोईफुडे पॅथॉलॉजी. कोणीतरी इज अ फॅन ऑफ स्टीव्ह जॉब्स. 1 point to पुष्कर फॉर डोईफोडे पॅथॉलॉजी. अरे भाई, फेमस आहे. Hint काय आहे? Hint घे. ओके, आता हिंट देतो मी तुम्हाला. कोणालाच आन्सर आलेला नाहीये, सो सॉरी. हा प्रश्न मला वाटलं टेक वर्ल्ड मधला आहे, कोणाला माहिती असेल, पण ओके. इट्स अ व्हेरी इट्स अ व्हेरी फेमस स्कॅम, ज्याच्यावरती 2-3 डॉक्युमेंटरीज बनल्या. ओके, ही एक हिंट आहे. दुसरी हिंट आहे, आता मी ही देऊ शकतो तुम्हाला, ठीक आहे. ती तुम्हाला 2-3 हिंट्स देतो, कारण आय थिंक हे तुम्ही कोणीच ऐकलेलं नसावं. आय थिंक त्या फाउंडरचं नाव आहे एलिझाबेथ होम्स. ओके, शी वॉज सच अ पर्सन दॅट शी फेक्ड हर व्हॉइस. तिने आपला व्हॉइस मॉड्युलेट करून ती पब्लिक स्पीचेस द्यायची. तिचा नॉर्मल व्हॉइस नॉर्मल बाईसारखा होता, पण आहे म्हणजे, पण ती पब्लिक स्पीकिंग करायची जेव्हा तिच्या ह्याला काय म्हणतात त्याला, तिच्या एम्प्लॉईज बरोबर बोलायची, तेव्हा ती एक असा असा एकदम असा काय बेसी साऊंड वापरायची टू साऊंड बॉसी. प्रचंड मोठी स्कॅमर होती ही बाई, आणि हिचा जो पार्टनर होता सेम असाच आवाज यायचा तिच्या अंगातून. आणि तिच्या कंपनीच्या आता ही बिकॉज मे बी दिस क्वेश्चन इज अ लिटिल टू हार्ड. आय एम गोइंग टू गिव्ह अवे the line of thought that you need to think on. Okay, the name of the company is comprised of the words therapeutic and diagnosis. Okay, so if you know anything that is close to these names, start taking them now. Abhishek. Therno. Close, Therno. but if that's your final answer, let's move. Mohit. नाही, मला याच्याबद्दल काहीच, हा प्रश्न काहीच संबंध नाही. Therapeutic आणि काय? Diagnosis. Thernosis. My final answer. Thernosis. I can give you some points for that, but let me see if Yadav or Pushkar can answer first. Yadav. थेरनॉस्टिक. तो बोलला म्हणून. पुष्कर. काय म्हणजे या 2 वर्ड्सला मिळून एक वर्ड आहे की याच्या रिलेटेड कुठेतरी आहे? काय? हा कशाला? जल्दी बोल, कल सुबह पनवेल जाना है. या 2 थेरपी आणि डायग्नोस्टिक्स. थेरपी आणि डायग्नोसिस ला किंवा डायग्नोस्टिक्स व्हॉटएव्हर. थिरडी. Okay, I'm going to give points to Abhishek. I was going to give you 5, but because the answer is not accurate, I'm going to give you 3. The actual name of the company is Theranos. Oh shit. तू थेरनॉसिस म्हणालास. बघा, जाट टू सेम बोलला नव्हतं. अरे पण थिरडी बरोबर नव्हतं. नाही. So Theranos. मोठी स्कॅम कंपनी.
याच्यावरती 2-3 डॉक्युमेंटरीज आल्यात खूप फेमस. एलिझाबेथ होम्स, नक्की तुम्ही हिच्याबद्दल वाचा. ओके. विचारलं पाहिजे तू. आता because Abhishek Raut got maximum points for this question, the next question is for Mohit Kharkar. Let's move to the next question. हे सगळे प्रश्न रॅन्डमली टाकलेले आहेत वरती खाली. सो तुम्हालाच एखादा स्पेसिफिक प्रश्न येईल असं होऊ शकणार नाही, बट somebody will get it. Okay. So during the World Columbian Exposition of 1893 held in Chicago, another significant event concurrently took place that quite literally rocked the US. The event, coincidentally dated 9/11, introduced the greatness of the oldest religion in the world. The legendary personality that introduced this religion is officially recorded to have received a 2-minute long standing ovation just for his opening words. Who is this great personality? पास. मोहित, परत मी विचारतोय, सिरियसली पास? हो. ओके, द क्वेश्चन मूव्स टू प्रथमेश यादव. आपण याच्यातलं क्लूज बघूया. सो एक इव्हेंट झाला होता, त्याचं नाव होतं कोलंबियन एक्सपोजिशन ऑफ 1893. ओके, त्या काळामध्ये खूप मोठे एक्सपोज व्हायचे. एक्सपो म्हणजे तुम्ही बघितले असतील, जसे आपल्या इंडस्ट्रीज मध्ये वेगवेगळे एक्सपो होतात. शेठ स्वामी विवेकानंद. मोहित, तुझा चान्स नव्हता. येस, प्रथमेश यादव गेट्स मॅक्सिमम पॉइंट्स. मोहित गेट्स नो पॉइंट्स. Mohit gets no points because Mohit spoke out of his turn. अरे, स्वामी विवेकानंद बरोबर आन्सर आहे. Yes. So basically हे जे वर्ल्ड एक्सपोजिशन ऑफ 1893 झालं शिकागो मध्ये, तेव्हा वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन्स नावाचा दुसरा प्रोग्राम होता, विच वॉज बेसिकली अ पार्ट ऑफ द कोलंबियन एक्सपो. ज्या दिवशी स्वामी विवेकानंदांनी शिकागो मध्ये भाषण दिलं, ती तारीख सुद्धा सप्टेंबर 11, 9/11च होती. सो दॅट वॉज दॅट 9/11 अँड दिस वॉज दिस 9/11. आणि त्यांच्या माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, येस, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका ह्या उद्गारासाठी, यांच्या ओपनिंग लाईन साठी 2 मिनिट स्टँडिंग ओवेशन हे रेकॉर्डेड हिस्ट्री मधलं वन ऑफ द रेअरेस्ट मोमेंट्स आहे. बट गुड आन्सर मोहित. Unfortunately, you don't get any points for this because you spoke out of your turn. Nahi. So, I am going to give all the points to Yadav. Well done. Well caught, Yadav. Well caught. Thanks. But Mohit, this is only because so that all of seriousness कळेल. Seriousness. Yes, exactly. So आता because Yadav got the maximum points. The next question is for Pushkar Kulkarni. Pushkar, okay. This is question for you. A French philosopher named Pierre Gassendi conducted a science experiment involving gunfire. मी वाचतोय. Involving gunfire. This experiment can also be demonstrated or experienced by us without using guns, especially during stormy weather with lightning strikes. ठीक आहे, so this is a big clue. हे एक्सपेरिमेंट आपणही करू शकतो. लाइटनिंग स्ट्राइक्स नाही बोलू नकोस. The key here is being able to observe these explosions from a distance. So there are 2 clues in this line. One is observe, another one is explosions. This experiment was used to measure the dash of dash or blank of blank. What is the scientific phenomenon that we are talking about? Pushkar. एक मिनिट. Take your time. मी माझ्या हातावर आन्सर लिहून ठेवतो, नंतर बरोबर असलं तर 2 पॉइंट मला पण द्या. बरोबर असेल तर तुझ्या टर्नला बोललास तर तुला 10 पॉइंट. अरे मराठी त्याला आपण बोलतो 20 पडली, बरोबर. ओके, पण सो बेसिकली वेट. सो तू त्या ट्रॅकवर जायच्या आधी मी तुला परत सांगतो ह्याच्यातले क्लूज बघ. एक गन फायर इन्व्हॉल्व्ह करणं, म्हणजे दॅट एक्सपेरिमेंट इन्व्हॉल्व्ह गन फायर. ओके,
वाय डिड Okay. इट इन्व्हॉल्व्ह गन फायर, त्याचा आन्सर पुढे येतं. बिकॉज even we normal people, we don't have to buy guns. We can observe these phenomenon through explosions from a distance, observing explosions from a distance. So एखादा explosion दुरून जर तू observe केलंस तर that has the same effect of observing a gunfire. Okay, अच्छा. so now Okay. this experiment was used to measure the blank of blank. सो हा एक Okay. सायंटिफिक फेनॉमेनॉन आहे. ओके, आपल्याला लहानपणी आपण शिकलोय की समथिंग ऑफ समथिंग आपण मेजर करू शकतो, त्याचं व्हॅल्यू एवढी आहे. सो व्हॉट इज दिस सायंटिफिक फेनॉमेनॉन दॅट वी आर टॉकिंग? Something density or ओके, नाही सॉरी मला एवढंच आहे म्हणजे Pass? डेन्सिटी असेल Okay. किंवा हो. ओके. सो नेक्स्ट गोज टू अभिषेक. अभिषेक. मला डॅश ऑफ डॅश आहे ना, तर मला असं वाटतं की स्पीड ऑफ डॅश असेल. ओके, आणि वाय, बिकॉज तिकडे तू बोलतोय लाइटनिंग स्ट्राइक्स, स्पीड ऑफ लाईट की हिअर इज टू ऑब्झर्व द एक्सप्लोजन फ्रॉम अ डिस्टन्स. सो स्पीड ऑफ लाईट कुड बी वन. पण मग गन फायर का असेल, बिकॉज गन फायर मध्ये तर काय लाईट एवढं नाही आहे. राईट, यू आर ऑन द राईट ट्रॅक. स्पीड ऑफ हीट मे बी. नाही, हीट इज वॉट. अजून काय कॉन्सेप्ट आपण शिकतो? स्पीड ऑफ 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग का. स्क्रोल कर. काय नाही करत आहे बाई. वरती खाली बघ. मी लिहिलंय. येस. No, I don't know. Okay. Are you is that your final answer, speed of something? I don't know. Wait. So are you saying that this is your answer or are you saying pass? पण मी आन्सर कुठे काय दिलं? अरे मग Are तू we pass ready? केला. So you Are are you passing, ready? right? नाही, wait. गन फायर है तो या probably heat. Something of heat. Something of heat is your final answer, right? Something of heat. Okay, it's the wrong answer. Mohit. स्पीड ऑफ साऊंड. बाई काय? मॅक मूवी. Mohit, हे कसं That डिड्यूस केलंस ते पण सांग. अरे सो लाइटनिंग आपल्याला ते कायम हे होतं ना, लाइटनिंग पहिले दिसते मग नंतर आवाज येतो. सो गन फायर मध्ये पण त्यांनी तेच केलं की फ्लॅश पहिले येतो मग आवाज येतो. आपण कसे ऑब्झर्व करू शकतो, फटाके फुटताना पहिले ते वर दिसतात लाईट मग आवाज येतो, एक्सेट्रा एक्सेट्रा. हो ओके. येस. व्हेरी वंडरफुल आन्सर. खूप मस्त Superb, yeah. डिड्यूस करून आन्सर काढलेस. आन्सर चालेल पण वेल डन. ओके, दॅट वॉज गुड. सो दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड की जर आन्सर लगेच माहिती नसेल, राऊत वॉज ऍक्च्युअली ऑन द राईट ट्रॅक. ओके, स्पीड ऑफ समथिंग. म्हणजे मला कळलं नाही की राऊतनी साऊंड वर का नाही केला राऊत. तू लिहिले ना, मेजर व्हॉट वी मेजर द लेंथ ऑफ समथिंग, स्पीड ऑफ समथिंग. तो मी म्हणून त्या याच्यामध्ये विचार करतो. So that was the right track and I would have given you partial points, but because Mohit was so sure about his answer, मी म्हटलं की तुला partial point देऊन सुद्धा Mohit knows the answer, the full answer. So it just makes sense. And he did not use it as a clue. He used other things as clues evidently. So but good, that was good deduction, both of you guys. So asa basically this is what is expected ki asa use kara deduction. Yes. Okay. So next question, because Mohit answered, is next question going to Prathamesh Yadav. ओंकार एकदा समरी सांग ना, पॉइंट्स कोणाला किती? 10 क्वेश्चन झाल्यानंतर सांगतो. बरं. ऍक्च्युली थांब मी सांगतो समरी. आता किती झाले? सो आता आपल्याकडे आहेत अभिषेकचे 11 पॉइंट्स. त्यानंतर सॉरी, अभिषेकचे 11 पॉइंट्स नाही, अभिषेकचे 4 पॉइंट्स, मोहितचे 10 आणि 16 पॉइंट्स, प्रथमेशला 10 पॉइंट्स आणि पुष्करला 6. थँक्स मोहित. जेवणाचा ब्रेक असेल का मध्ये? नाही. हा, सो आता आपण या प्रश्नाकडे येऊया. दिस इज फॉर प्रथमेश. प्रथमेश, दिस 7 year long event. मला माहिती नाही, अभिषेक नंतर तुझ्यावर येईल.
this 7-year-long event killed more people than any other similar event recorded in known human history. Between 75 to 200 million people. Occurring in the 14th century, this catastrophic event took place in the Eurasian and North African region. One of the names this event is known by involves the name of a color due to the effect it has on humans. What event are we talking about? So ह्याच्यातले clues बघ आणि try to deduce the answer. If you want, I can highlight the clues. Highlight कर. Okay, so this was a 7-year-long event. Okay, so असा एक event नव्हता की एका माणसाचा मृत्यू. So this is the first clue. It's a 7-year-long process event. It killed more people than any other similar event recorded in known human history. So there are other events that happened that are similar to this and have killed a large number of people, but this was the largest, 75 to 200 million. So what can these be? Okay, it occurred in the 14th century. So history मध्ये बऱ्याच आधी. Catastrophic event took place in the Eurasian and North African region. Eurasia is basically रशियाचा जो ईस्ट वेस्ट भाग आहे. ओके, तो आणि युरोपियन ईस्ट युरोप आणि वेस्ट रशियाचा जो एरिया आहे, युक्रेन वगैरे एरिया असते, आणि नॉर्थ आफ्रिका. सो तुला एक रिजनल आयडेंटिटी दिली त्या इव्हेंटची. आणि द वन ऑफ द नेम्स दॅट दिस इव्हेंट इज नोन बाय इन्व्हॉल्व्स द नेम ऑफ अ कलर. सो थिंक ऑफ अ कलर. का? कारण की इट हॅज अन इफेक्ट ऑन ह्युमन्स दॅट दिस इव्हेंट गेट्स इट्स नेम फ्रॉम. सो असा काहीतरी कलर आहे. फॉर एक्झाम्पल आता पिंक आयज असं म्हणतात, पिंक आय, तसा हा काहीतरी इव्हेंट असावा. म्हणजे आहे त्याचं ते पण एक नाव आहे, पण ते त्याचं ऑफिशियल नाव नाहीये, पण इट्स अ कोलोकियल नेम. ओके, मी एक त्याला हेल्प करू शकतो एक? नको, आता नको, पुढच्या राऊंडला मला तू टेक्स्ट कर हेल्प. मी त्याला सांगतो ते अप्रोप्रिएट असेल. मी गेस करतोय. तुम्ही माझ्याकडे हेल्प घ्या, मला दोन पॉइंट दे. मला काहीच आयडिया नाही आहे बाबतीत, म्हणून सांगतोय माझ्याकडे मी तुझे 2 पॉइंट काढेन. नॉर्थ आफ्रिकन आणि युरेशियन. आता पहिले मला ब्लॅक वाटत होतं, बट आय वुड गो विथ टॉकिंग अबाउट रेड हिस्ट्री ऑर समथिंग. रेड इज द वर्ड, पण मला सेकंड म्हणजे जो इव्हेंटचं नाव नाही माहिती मला. ओके, सो व्हॉट इज युअर फायनल आन्सर? व्हॉट इज युअर फायनल गेस? रेड something. Read something. Okay, that is the wrong answer, but good try at deduction. Pushkar. सेम डील. पुष्कर महाबरोबर नाही माहिती. नाही. ओके. आता नेक्स्ट goes to Abhishek. Black Plague, bro. What? Yes. Mohit, can you improve that answer? It seems like you want to say something. Bubonic. Okay, so the answer is same. Abhishek Raut gets full points because it is called as Black Death. It's called bubonic plague. Black plague is also another very less known or less used name, but the correct name is bubonic plague. But it is also known as Black Death. And this is a 7-year-long event. Okay. एनी अदर, मी जर तुम्हाला कोणाला आलं नसतं तर मी हे देणार होतो, काय म्हणतात त्याला, हिंट देणार होतो की इट इज बेसिकली सिमिलर टू एन इव्हेंट दॅट इज गोइंग ऑन करंटली. सो काइंड ऑफ रेलेव्हंट टाइप्सचा प्रश्न. सो गुड अभिषेक, दॅट वॉज गुड आन्सर. ग्लॅड यू न्यू अबाउट दिस. मोहित ऑल्सो न्यू अबाउट दिस. वेल डन. But Abhishek Raut gets full points, and because he gets full points, the next question is directly going to Mohit. Okay. Ata, this is a very interesting question. This is going to test your pop culture knowledge. So let's look at this. Me at the Zoo. Okay, Me at the Zoo is a 19-second video featuring Javed Karim. The video has Karim saying the following lines. So here we are in front of the elephants. The cool thing about these guys is that they have really, really, really long trunks, and that's cool. What is so significant about this seemingly insignificant video that has over 165 million views? So this question is for Mohit. Pass. Okay, pass.
So if you want to look at the hints, just really quickly, it's a 19-second long video. Okay, so that's a very big hint. And it is so insignificant. Okay, but it has 165 million views. Okay, think about what adds up. या सगळ्यामध्ये काय तुम्हाला क्लूज मिळू शकतात. सो इट आर यू स्टील पासिंग, मोहित? सो बेसिकली मला काय आन्सर काय द्यायचंय की काय झालं व्हिडिओ मध्ये सिग्निफिकंट? नाही, या व्हिडिओ बद्दल असं काय विशेष आहे जगामध्ये की या व्हिडिओला 165 मिलियन व्ह्यूज आहेत? व्हिडिओ मध्ये काही विशेष नाही होत, या व्हिडिओ बद्दल काहीतरी विशेषता आहे. आणि ही विशेषता इज बेसिकली काइंड ऑफ अ, इट्स लाईक अ नोन थिंग इन द पॉप कल्चर सर्कल किंवा करंट इव्हेंट, करंट अफेअर्स सर्कल. In front of the elephant, the cool thing about this जावेद guy करीम is कोण that आहे? he long तेच आहे, इट्स अ रॅन्डम पर्सन or seemingly random person. Okay. Javed Karim has no significance. Actually, he does have a significance. He does have a significance if you know like what he is known for or whatever. But otherwise, he has no significance in the for the specific question directly. नाही आयडिया रे, पास. Okay, passes to Prathamesh. मी गेस करते. इज ही फिलिंग ट्रिपी आहे म्हणून तो व्हिडिओ? नाही. Passes to Pushkar. 19 सेकंडचा काय सिग्निफिकन्स आहे का पर्टिक्युलरली? तो एवढी लेंथ टाकली आहे? नाही. लेंथ टाकली आहे कारण which 19-second video gets that many views unless it's a TikTok video, of course. 19 सेकंड मध्ये काहीच नाही. सॉरी, नाही माहिती. क्लू देऊ शकतोस का? हा, अभिषेक राऊतला विचारूया, त्याला नाही आलं तर आपण क्लू काढूया. मला असं वाटतंय there are two guesses. Okay, one is he's not standing in front of elephants, probably standing in front of giraffes, and that is how he's trying to, because you have mentioned really long trunks, so he doesn't know what to call that, and he's just calling it trunks. That could be one, because that part is also that important, or probably he's looking at some other part of the elephant which is not a trunk, and he wanted to say, okay, looking at something, okay, trunks. So to bolun kela. Okay. So next time you will only get one guess. Because I had not explained this rule. I'm allowing. If I have to select one, then he's not looking at the trunk part of the elephant. He's looking at something else, and then that's why that trunks. He's just saying that trunks and just wrapping up the video. Again, because I did not explain this rule. I'm giving you two guesses right now. Both of them are wrong. But in the future, you will only get one. Okay. So now, since nobody got it, I was hoping that somebody does. But okay, this is a tech-related question. It's a very significant event in the history of this particular platform, let's say. Okay, so I'm going to give you a very big hint. This video was uploaded in 2005. Snapchat? That's the biggest hint. Okay, so the question is now passing to Mohit for first guess. The first question is now video. Oh, perfect. काय बरोबर आहे? Yes, good guess. मला 2005 वरनं थोडीशी आयडिया आली, कारण स्नॅपचॅट अजिबातच नव्हतं तेव्हा, आणि 2007 वगैरे 2005 बोलला तेव्हा स्नॅपचॅट नलिफाय झालं. हा, पण जर तू हे दिलं नसतंस तर काय म्हणतायत, एज आपलं इयर दिलं नसतंस तर कधीच गेस केलं नसतं. Okay, so basically, this is a very well-known fact. At least what I thought was this was a well-known fact that Me at the Zoo हा खूप असा म्हणजे legacy video आहे, because this was the first video uploaded to YouTube. And yeah, so that was a good guess, Mohit.
आता आपले किती क्वेश्चन झालेत आपण एक मिनिट पटकन तेव्हा बघूया. point So this मिळणार was की नाही ते? one. मिळणार हो, 5 full पॉइंट. point, 1 full. 2 3 5 point. 4 5 6 6 प्रश्न झालेत. ओके 6 प्रश्न झालेत. 6 प्रश्नाच्या एंडला आपले स्कोर्स आहेत. अभिषेक राऊत विथ 14 पॉइंट्स, मोहित विथ 5 and 5 6 ओके 21 पॉइंट्स, प्रथमेश विथ 10 पॉइंट्स आणि पुष्कर विथ 6 पॉइंट्स. ओके 21. yes, good game so far guys. I think it has been going really well. And you guys have been working really hard to come up with answers, so well done. आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. मोहित answered this, but because it was with a hint, Mohit gets 5 points only. Next question goes to Prathamesh Yadav. Okay, this is a Indian history mythology question. Okay, during Samudra Manthan, the churning of the oceans, 14 Ratnas came out, which were distributed amongst Devas and Rakshasas. Out of them came out a Ratna, which was known to be the deadliest poison of them all, Halahala. Lord Shankar took it upon himself to consume that poison to save the world from its deadly effects. While consuming it, his wife Devi Parvati kept his throat squeezed so that it does not enter his body and get stored in his throat, turning Shiva's throat blue. This incident birthed a name for Lord Shiva, which is commonly used to refer to him. What name is that? Neelkanta. Perfect. Well done. अपना टाइम आएगा. Thanks. Good job. एवढा सोपं. Good job. Good job. Okay. So next question is for Pushkar Kulkarni. This personality is considered to be considered by many to be the father figure in the field that he was associated with. This person originated the earliest concepts of the mechanical version of a machine that we all use today in every field, in almost every application. In the 1700s, I'm going to add this to the whole thing. In 1700s, a polymath, he also contributed to the fields of engineering and philosophy apart from his work in the world of mathematics. Fun fact, his name rhymes with the name of a leafy vegetable. Who are we talking about? थांब रे जरा. I get it. Blue. Do not answer out of turn. You will lose points for that. So Pushkar, आता मी तुला hints देतो. Okay, तुला जर directly answer माहिती नसेल तर hints दो. So it's a personality. सगळ्यांनी पास केलं तर हिंट मिळणार ना. अरे हिंट नाही, क्लूज रे या प्रश्नातले. अच्छा, ओके. So this is a personality considered by many to be a father figure in his field. Okay, so त्याची जी field आहे त्याच्यातली ती father figure आहे. In 1700s this person came about आणि he is considered to be the, म्हणजे आपण जेव्हा त्या फील्ड बद्दल विचार करतो तेव्हा म्हणतो अरे हा या फील्ड मधला म्हणजे ओरिजिनेटर आहे, त्याचा बाप आहे, यु नो, फादर ऑफ, जसं फादर ऑफ नेशन आपण ह्याला म्हणतो, कारण वी क्रेडिट द नेशन बिल्डिंग और द स्वतंत्र भारत गांधीजी. तसा फादर ऑफ नेशन, तसं हा माणूस वॉज फादर ऑफ दॅट फील्ड. ओके, ही ओरिजिनेटेड द अर्लिएस्ट कॉन्सेप्ट ऑफ द मेकॅनिकल व्हर्जन, ओके, of a machine that we all use today in every field. हा अजून एक क्लू आहे. He was a polymath वगैरे, it is whatever. Mathematics is another clue. Fun fact, you can even look at that and try to be creative. His name rhymes with a name of a leafy vegetable. So it's a vegetable that has leaves. What name comes to your mind if you might have heard about this personality? So who are we talking about? काय, नो यार, नो आयडिया. Okay. फुंगचुक वांगडू. नाही, ओमकार. Okay. नाही, okay. ठीक आहे. Let's go to Abhishek. Galileo Galilei, mechanical version of helicopter.
Oh. Good answer, but that's not the answer I'm looking for. हा It's not that अरे गॅलिलिओ personality. गॅलिली rhymes with broccoli. नाही? It's not a machine. ब्रॉकली Broccoli we is not a use- leafy नॉट vegetable. लिफी व्हेजिटेबल. It's not a machine that we use in every Spinach असेल field, ना. in every application. But Raut, good try, good creative thinking. Mohit, your clue, Pass, your pass. guess. Okay, Mohit passes. Prathamesh, you need मला to hint know मिळेल. this. Prathamesh, you hint need मिळेल. to know this. हे एक्स्ट्रा प्रेशर आहे त्याला. Alan Turing. नाही. अरे अभिषेक, बोलू why you नको, talking, अभिषेक. man? Why you talking? काही बोलू नकोस ना. बोलू नको थांब. गेले 5 पॉइंट गेले. मी घालवू शकतो कारण तुझा आन्सर खूप क्लोज आहे. पण ठीक आहे, Chopper. आन्सर नाही. नाही विचार कर, Father डिसाइड कर आणि आन्सर कर. फादर मला फिगर इन द फील्ड आणि आय सेड यू नीड टू नो दिस, सो थिंक अबाउट. नाही पास. ओके, मला क्लू मिळेल ना आता ओमकार. I am going to make it extremely simple because it seems like nobody has a हे clue पण- what's going on. पण ऐक ना, मला विचारायचं आता, क्लू देशील तेव्हा पॉइंट्स हाफ होतील ना आन्सर Points करताना half जर होतील. केला तर. Yes, आणि yes. कोणी आन्सर करायचंय ते पण सांग. नाही, पुष्करचा क्लू आहे. म्हणजे क्लू ओके सगळ्यांसाठी आहे, Okay. पण प्रश्न पुष्करचा कडे येणार आता. ओके ठीक So I'm going to give a big clue. Hmm. Okay, the clue is he's considered to be the father of computer by many people. ओ Okay, Alan Turing. so अरे मग बरोबर अरे आहे. यार, Abhishek, do not say a thing. Okay, I will. अरे पण माझं एवढंच म्हणणं, मी बोलून गेलोय. हा So Pushkar, okay, he's a father figure in the field of computers. Okay, या माणसाबद्दल आपण कम्प्युटर शिकलो असू किंवा नसू तरी सुद्धा विज्ञान सायन्स मध्ये आपण या माणसाबद्दल शिकलेलो आहोत. ओके, मी कम्प्युटर शिकलेलो नाही लाईफ मध्ये कधी, बट आय हॅव लर्न अबाउट दिस इन 8th or 9th सायन्स. when talking about computers, father figure of computers in 1700s. मला काय नावच लक्षात नाही राहत. सो आय एम व्हेरी created the mechanical version of a machine that we use in all fields. His name rhymes with a leafy vegetable. Think of leafy vegetables. ओके. काय स्पिनच सारखं. लिफी व्हेजिटेबलचं नाव another- दिलं तर 5 पॉइंट मिळतील. हा हो तेच 2 पॉइंट मिळतील का. नाही, अच्छा तुला करेक्ट नाव दिलंस तर ठीक आहे, बघूया आपण. हे नाव Don't think about. Okay, wait. Don't. Let's call it salad vegetable, not leafy vegetable. हा Salad ऍक्च्युली vegetable. ऍक्च्युली तुला माहिती Okay, आहे but का leafy असं? व्हेजिटेबल. हो हो Pass. दुसऱ्याला माहित असेल. पास पास. Okay, मला Abhishek. माहिती म्हणूनच मी म्हटलं यादव needs to know this. हा Abhishek. Salad vegetable. Which, You can call it salad or leafy, whatever vegetable. नाही. But how come Alan Turing was close? Because he is a creator of Alan Turing computers, was so close that's because until that time I had not said computers. So why. Okay. Okay, mechanical version of machine that we use in every field, which is computer, I'm guessing. अरे झालं ना ते सांगून. Okay. त्याचं नाव सांग रे. त्याचं नाही नाव माहिती. सांग. No. Pass. Okay, Mohit. व्हॅनेज, चार्ल्स व्हॅनेज बॅबेज. बरोबर. Charles Oh. Babbage. Perfect. Yes, Rhymes with rhymes cabbage. with cabbage. Yes. कॅबेज बरोबर. Okay. So unfortunately, प्रथमेशला मला हे माहित पण आन्सर नव्हतं माहित आम्हाला. होतं, पण मोहितनी छान प्रकारे उत्तर दिलेलं आहे. So Mohit gets 5 points for this. Well done, Mohit. And because Mohit got आणि- this question, पण जेव्हा तू लिफी वरून तू सॅलड वर आलास ना तेव्हा एक ट्रिक. अच्छा. हा मोहित Leafy leafy पण असेल आहे. रे. It is a leafy vegetable. Yes. हा Well done. बट स्टील म्हणजे कॉम्प्युटर बोलला तर ॲलन ट्युरिंग आला पाहिजे पहिले. मेकॅनिकल व्हर्जन ऑफ कॉम्प्युटर त्यांनीच बनवला नाही, ना. नाही रे. मग Alan मग? Turing was
1700s म्हणून मी ऍड केलं. Alan Turing was during World War. तो Alan Turing. ड्युरिंग Alan Turing was during World War. But good one, guys. Next question is for Prathamesh. Okay, this thing is carried back home by thousands of Muslims who visit the holiest site in Islam as a holy souvenir. This miraculous thing is believed by Muslims to cure illnesses as well as quench any thirst or satisfy any hunger. International airliners such as Emirates allows limited quantities of this to be carried in carefully sealed containers. What is this thing? जर ह्याचं उत्तर कोणालाच नाही आलं तर I am going to give you a hint. I am going to give you a hint without taking off any points. Okay, so the question is for Prathamesh. होली वॉटर आहे पण त्याचं नाव You get partial Holy points for this. हा You get partial points. right holy water. I will say this holy water, but Do you want to improve your answer by? Do you want to improve your answer? Do you want to take a wild guess? होली वॉटर आन्सर. हा म्हणजे थर्स्ट आणि हे तर तेच येतं. हेवन वॉटर असं काहीतरी असेल किंवा मुस्लिम मध्ये हेवन काय बोलतात यार, जन्नत पाणी असं काय, जन्नत पाणी. Good line of thought. I think you're on the right track, but it's not the right answer. But you get partial points for this for sure. Okay, Pushkar. याची मी डॉक्युमेंटरी बघितलेली. थांब एक मिनिट. हेच एक्सपेक्टेड आहे की तुम्ही जेवढं तुमचं इकडून तिकडून तुम्हाला नॉलेज आहे गोष्टींचं त्या अप्लाय करून. जमीर बरोबर आहे. जमजम. अरे ते पाणी जे तू डॉक्युमेंटरी बघ ना, ह्याची आहे अल जझीराची. Yes. So Zamzam is what the answer is, and I'm going to give 3 points to Prathamesh for opening the काय म्हणतात त्याला clue, and 7 points to Pushkar हे for पण मला cracking फुल the right name. पण नाही. तू तर So थर्स्ट. हो, but at the same time he actually got to that point, holy water. So he got us to that point. म्हणून मी त्याला 5 नाही दिले, ह्याला 3च पॉइंट्स दिले. नाही, त्याला 3 दे पण मला फुल दे ना, कारण नाव पूर्णपणे वेगळं होतं. It's out of 10. It's out of 10. ठीक आहे. फन फॅक्ट तुम्हाला माहिती आहे का, झमझम बिर्याणी येते. हो. ओके, सो वेल डन. आपले आता किती प्रश्न झालेत बघूया. आपण आता 9व्या प्रश्नावर आहोत. 9व्या प्रश्नानंतर येतो 10वा प्रश्न, आणि बिकॉज पुष्कर आन्सर्ड इट, दिस क्वेश्चन इज फॉर अभिषेक राऊत. या प्रश्नानंतर आपण ऑर्डर उलटी करणार आहोत, पुष्कर पासून चालू करणार. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर अभिषेक राऊत. Okay, this is a simple question relatively. Abhishek, let's see how you get this. It is a force found in nature, which we experience very often in our life. It is the reason why so many things in the universe. Correct. अरे good. Fun fact about it that I have added at the end. It is known to be the weakest force in nature. Right. Gravity is the weakest force in nature. So I was hoping that it throws you off, but before I could go there, they are weakest. Before I could go there, malahi Abhishek Rao had cracked it. So well done, Abhishek. You get full marks for this. असे प्रश्न दे ना आम्हाला. मला नीलकंठ वाला दे परत. Okay guys, सेम आहे. चला at the end of मी आहे बाबा, मी इकडे करतोय सगळं. सो ऍट द एंड ऑफ काय म्हणतात त्याला, ऍट द एंड ऑफ 10 क्वेश्चन्स आता आपण स्कोर्सची टॅली बघूया. फेसबुक वरती कोण बघतंय का अजून? बघतोय, माहित नाही मला. स्कोर्सची टॅली आहे: अभिषेक 20 पॉइंट्स, मोहित 20 पॉइंट्स, प्रथमेश यादव 20. मी किती, मी 1 पॉइंट कमी कसं झालो? 21 होता ना तो. अरे हे काय झालं, थांबा जरा. थांब चुकलंय, गणित चुकलंय. त्याच्यानंतर मी कॅबेजचा पण आन्सर दिला. राईट. सॉरी. 31 पाहिजे. अभिषेक आंबा खातो, डोके चालते. अभिषेक राऊत
Abhishek Rao 24, Mohit 26, Prathamesh 23 आणि पुष्कर at 13. ते पण Okay, 3 पुष्कर. पॉईंट आधी कापलेच. ते 3 पुष्कर. पॉईंट कापलेस. पुढे अजून 11 प्रश्न आहेत. सो यू स्टिल हॅव चान्स टू रिडीम युअर सेल्फ. आणि तुझा एव्हरीबडी एल्स गेम आहे नंतर. पुष्करचाच गेम आहे नंतर असं. येस. आता पहिला प्रश्न पुष्करकडेच येतोय. 10 प्रश्न झालेले आहेत. सो लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. राऊतचे आर्म्स बघ. आई शपथ. भाई वन मॅन सही है. भाई ओके. डेव्हिल शॉप. हिअर बाय से पुष्कर, this is a question for you. This notorious extermination camp मला. was हे this कोणी काही बोलू नका. This notorious extermination camp was specifically designed for death, unlike the earlier iterations of at other locations, which were initially only designed to hold prisoners of war. Responsible for the second highest number of Jew or Gypsy mass murder, this death camp was a part of Operation Reinhard, the SS's plan to murder 2 million Jews in the German-occupied Poland. What is the name of this Nazi death camp? एक मिनिट before you answer. Before you answer, correct. This is not the main clue here. It's the second highest number of mass murder of Jews. So that's the biggest. औषुट्स नाहीये. औषुट्स नाहीये. याचं नाव आहे काहीतरी पण मला ते लक्षात नाहीये ते यार. हे नंतर जे पोलंड झालं तो आहे हा कॅम्प. सो त्यामुळे वर्ष नाही वर्सावला होता का हा? Yes. सात बंगला. वॉर्सॉला होता. Yes, correct. अरे नाव मला पण नाही. नाव राऊत, तुला नाव नाही माहिती? नाही पास. नाव नाही माहिती पण एवढं माहिती औषध नाही आणि वॉर्सॉला होता. ओके. थोडं ऍक्च्युली वॉर्सॉला नव्हता पण वॉर्सॉच्या जवळ होता. But okay, I will consider that as a good direction. Let's see whether you get partial points for this or not based on what other people answer. Abhishek, I'm surprised you don't know this, man. Okay, just look at the clues. Okay, it's a designed for death extermination camp. Okay, specifically designed for death. It's the second. It's a camp responsible for the second largest number of deaths of Jews and Gypsies, and it was a part of the original Operation Reinhard in German-occupied Poland. Pushkar bolla ki it is close to Warsaw. That is correct, and it is not Auschwitz. So I think I'm going to give 5 points to Pushkar because he actually eliminated the most common answer. So 5 points to Pushkar. नाही पण मला ते नाव नाही आठवत. सॉरी. So what's your final answer, or are you passing? Passing. Mohit. पास. Yadav. नाव नाही गेस करतो मी. डिटेन्शन. Good guess. क्लू दे ना. Okay. बस. Okay, so this was not a detention camp. This was a death camp. But good guess at the name. Okay, so हे मी उत्तर देणार आहे. clue. तुझाच आहे. I'm thinking of a clue that will get you close to that name. Other clues I have, but that won't make any difference. ह्याच्यात कोणता मूवी झालाय का? सी पासून आहे का क्रीम? Okay. नाही थांब. So this is the second biggest camp, basically, responsible for the second maximum number of deaths. It starts with a T. Or let's say it starts with a TR. Okay, that's the biggest hint I can give you. TR.
TR नी चालू होतं. हा, नाव थिंक ऑफ नेम्स दॅट यू माइट हॅव हर्ड ड्युरिंग द वर्ल्ड वॉर, एस्पेशली नाझी डेथ कॅम्प्स, जे TR नी चालू होतात. Drink. नाही, सॉरी, पास. Pass. Okay. You still get 5 points for the first hint. Abhishek. Raut, man. Nine. Come on. अरे नाव नाही आठवत. बरं, मोहित. यादव. परत गेस. ट्रीजन. Good guess. I like the guess. Okay, but that's the wrong answer. The name of परत this एक camp clue. was... परत एक क्लू दे ना. नाही 2 पॉइंट दे अगदी. बालासाठी खूप बेनिफिशियल आहे. The name of this camp is Treblinka. Treblinka. Oh. So Okay, 5 points okay. to Pushkar. अरे सॉरी, इथे नाही. Treblinka. हे बॉय विथ द ते आहे ना, तो कुठला पजामास, त्यात तोच कॅम्प दाखवलाय. पजामास. स्ट्राइप पजामास. येस. त्या ट्रेब्लिंका दाखव. हा, मी शोधायचा प्रयत्न केला इफ देयर वॉज अ मूवी ऑन दिस, बट मला नाही मिळाला होता तेव्हा. बट गुड टू नो, बॉय विथ अ स्ट्राइप्ड पजामा हॅज Treblinka in it. Okay, so let's move to... I'm glad I did not do Auschwitz because it was such a well-known common name. Okay, so next question, because Pushkar guessed it and he got maximum points for this, goes to Abhishek Raut. Oh, actually, wait, sorry, not Abhishek Raut. आपण उलटे चाललोय. Hi, Momo. Yes, it goes to Prathamesh. Prathamesh, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न. येस. Okay, now this is a very interesting question. इटालियन मध्ये हा शब्द आहे अल्फिएरे. स्पॅनिश मध्ये हा शब्द आहे अल्फिल. पर्शियन मध्ये हा शब्द आहे पिल. हिंदी और मराठी मध्ये हा शब्द ह्या वस्तूला म्हणतात ऊंट किंवा उंट. इंग्लिश मध्ये याला म्हणतात समथिंग, जे आपल्याला शोधून काढायचे. So while the Italian, Spanish and Persian words for this term are all derived from the Arabic word for elephant, and the Hindi or Marathi word for this term are derived from what is known as camel, the English word for this term is actually a title in Christian clergy. What is the word? And this is not my question. This is somebody else's question that I have literally taken, but it was such well framed that I was like, this is a nice question to ask. So याच्यातले क्लूज बघ. 3 भाषा दिल्या आहेत वरती, इटालियन, स्पॅनिश, पर्शियन. त्याच्यामध्ये अल्फिएर, अल्फिल आणि पिल असं म्हटलं जातं, विच इज बेस्ड ऑन द पर्शियन Arabic name for elephant. So these names are derived from that, elephant. मराठी किंवा हिंदीमध्ये ऊंट किंवा उंट म्हणतात या वस्तूला. इंग्लिश मध्ये याला म्हणतात समथिंग दॅट वी हॅव टू फिगर आउट. ओके, इंग्लिशची जी टर्म आहे इट इज फ्रॉम द ख्रिश्चन क्लर्जी. ख्रिश्चन क्लर्जी म्हणजे काय? जे ख्रिश्चन टायटल्स. हा, ख्रिश्चन टायटल्स, ख्रिश्चन ॲज इन चर्चशी रिलेटेड टायटल्स जे आहेत त्या टायटल संत तुकाराम. हा, सो संत असेल किंवा काही असेल तशा टाईपचं टायटल आहे जे इंग्लिश मधला त्याचा शब्द आहे. व्हॉट आर वी टॉकिंग अबाउट? थँक्स टू कुमार वरुण फॉर दिस क्वेश्चन. आर वी टॉकिंग अबाउट टायटल असं काहीतरी? It's the name of a term that is used as a title in English language also for one of the Christian clergy. So ते जे त्याच्यामधले जे त्यांच्या मंत्री नाही, काय म्हणतात त्याला, संत मंडळात जे पण टायटल्स असतात ते एक त्याच्यापैकी एक टायटल ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये पण युज केलं जातं. ओके. जसं कॅमलच्या शब्दाचं जे कॅमलला म्हणतात ते हिंदी मराठीमध्ये युज केलं जातं, आणि जे एलिफंटला म्हणतात ते
पर्शियन वगैरे मध्ये यूज केलं जातं इन दिस स्पेसिफिक कॉन्टेक्स्ट. व्हॉट आर वी टॉकिंग अबाउट? थोडंसं पॅरलल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंगचा प्रयत्न कर की काय या सगळ्यांना कनेक्ट करते. हायएस्ट नंबर किंवा हायरार्की मध्ये हाय किंवा असं काहीतरी आहे का? म्हणजे नाही, दॅट्स द रॉंग लाईन ऑफ थॉट. रॉंग लाईन ऑफ थॉट. कम बॅक. मला क्वेश्चनच नीट कळत नाही. आपण येऊया परत त्याच्याकडे. लेट यादव से दॅट फर्स्ट की त्याला नाही कळलंय, मग मी परत सांगतो. मला ऍक्च्युली कळत नाहीये कारण की ओके पर्शियन वेट. मध्ये एक शब्द आहे. ओके, एक शब्द आहे, तो एका स्पेसिफिक कॉन्टेक्स्ट मध्ये इंग्लिश लँग्वेज मध्ये वापरला जातो. ज्या कॉन्टेक्स्ट मध्ये, सेम कॉन्टेक्स्ट मध्ये जर तू त्या शब्दाला बघितलंस, त्या वस्तूला बघितलंस, तर ती वस्तू हिंदी मराठीमध्ये उंट म्हणून ओळखली जाते. स्पॅनिश मध्ये एलिफंट म्हणून ओळखली जाते. एलिफंट म्हणून ओळखली जाते म्हणजे इट्स अ डेरिव्हेशन फ्रॉम द वर्ड एलिफंट इन अरेबिक. सो अरेबिक बेस्ड ज्या लँग्वेजेस आहेत, स्पॅनिश, पर्शियन, इटालियन वगैरे, त्या एलिफंट वरून त्या शब्दाला ओळखतात, त्या वस्तूला ओळखतात. आपल्याकडे त्या वस्तूला उंटावरून ओळखतात. इंग्लिशमध्ये मात्र त्याचा अॅनिमलशी संबंध नाहीये, त्याचा ख्रिश्चन संत मंडळाशी संबंध आहे. ओके. सो हा शब्द काय? नो. चलो, लेट्स मूव ऑन टू पुष्कर. नाही, मी नाही, उलट चाललोय ना. मोहित. ओ सॉरी, मोहित. चेस वरनं, कॅमल वरनं थिंक करून मी बिशप विचार करतोय आणि तो पण बरोबर. किलर. परफेक्ट. वेल डन. डेरिव्हेट केलंय. वेल डन. बिशप म्हणजेच उंट, आणि ज्याला इटालियन, स्पॅनिश, पर्शियन वगैरे लँग्वेजेस मध्ये एलिफंट म्हणतात. ते माहिती असणं कठीण होतं, पण आय वॉज होपिंग की यू गाईज डू दॅट कनेक्शन जे मोहितने केलं. सो वेल डन मोहित. मी उंटचं केलं की हा वाकडा चालतो, पण वाकडा चालण्याने मला काही डिराईव्हच होत नव्हतं. मी हे नाही केलं की म्हणजे बिशप होईल असं. गुड. वेल डन. Mohit gets 10 points. Next we move to who's next? Mohit got the full points, so Abhishek's question. Abhishek. Okay. Raut, this Indian physicist was the recipient of the first ever Bharat Ratna award by the Indian government. He was also the first Asian person to receive the Nobel Prize in any branch related to science, despite India's long contribution to the science community for ages before this. The Indian government declared February 28th as the National Science Day in his honor because it was the day on which he and his colleague discovered a novel phenomenon in physics known as the Dash effect, named after him today. Raman effect. Digital marketing helps you. Raman effect. Digital marketing. Good. Well done. Raman effect. CV Raman. एक नंबर. Okay, Abhishek Raut gets 10 points for this question, and because he does very beautifully, we move on to Pushkar again. Pushkar. एक मिनिट था. Yes. तिला टॉयलेट उघडून दिली मोमोला. This is pop culture again. Indian TV. अरे यार, come on. Started in 1998. This Indian TV serial is known to be the longest running TV serial in the Indian TV history. Its last episode aired in 2018, having completed over 1,500 episodes at the time. So it is not the maximum number of episodes, but longest running. 20 वर्ष चालली ही serial. The peculiar characters and their trademark dialogues in this show contribute to many memes in today's world. The show entered Limca. Please don't say anything. The show entered Limca Book and Guinness Book of World Records for having created an episode that spanned 111 minutes and was shot in one single take without any cuts.
What show are we talking about? हे रसोडे में कोणता वाला शो? You can't ask me. You have to give me याच्यामध्ये an 2 answer. चान्स देणं पाप आहे. अच्छा थांब. ए, असं थोडी आहे. 2018 पर्यंत त्याला काही एवढं सोपं आहे. I know the answer. थांबा. ये रिश्ता क्या कहलाता है? गॉन. Okay. Is that your final answer? नाही थांब. अरे तुम्ही मध्ये बोलू नका गॉन वगैरे. मग अरे त्याला थांब मला ना कसं देता जरा. येईल? वा. अरे थोडा come on, वेळ. कर. 1996. थांबा एकदा वाचू दे मला बरं. वाच आरामात वाच. हं. याचे उत्तर मला पण माहिती पण माझ्यापर्यंत चान्स येणारच नाही. सवालच पैदा नाही होत भाई. अरे तारक मेहता का उल्टा चष्मा. प्लीज पुढे करा. 98 भाई. Is अरे that your यार, final 98. answer? काय बोलतो? जाऊ दे. चल क्योंकि साथ भी होती नाही तेही नाही. चल डन. Okay. प्रथमेश. यादव. त्यांनी तीन आन्सर्स अक्षरशः फेकून दिलेत. सो आता खूप कमी गोष्टी उरल्या. He actually guessed thrice for you. So यादव. लास्ट एपिसोड 2018. तारक मेहता तर फिक्स नाहीये. तारक मेहता अजून चालू आहे. Dialogues. The show contributed many memes in the today's world. So think about this. The peculiar characters and their trademark dialogues are the butt of many memes. त्यांचे dialogues आणि ते characters सुद्धा. Not necessarily the show. So think on those lines. Okay. तुम कहना क्या चाहते हो? त्रास झाला मला. चल संपव लवकर. 2018 मध्ये लास्ट क्योंकि सास भी कभी बहुती आहे का? डायलॉग्स आहेत. अरे मी ऑलरेडी हे केलं. ते नको करूस. चलो यार. अरे हार्ड लक. प्लीज पुढे कर. पास. Okay, the question passes to Mohit. CID. Oh, Well done. कुठला आहो मला ऐकलं. CID. CID. ओ. Wow. So Mohit is on a roll. त्याला परत 10 पॉइंट्स मिळालेले आहेत. मोहित विनर. आणि मोहितला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत असं दिसतंय मला. भाई So, UPSC good. aspirant. UPSC aspirant. माझे प्रश्न UPSC आले तर बेस्ट. अरे चला. भाई तू खरंच दे. Okay, chala. So because Mohit answered this, the next question will go to Abhishek Raut. What culture comes to mind when you hear the words like Isis, Anubis, Osiris, Ra, Horus, Ptah, Thoth, etc.? And what do these words relate to specifically? So that's a two-part answer. If you answer the first question, you'll get 5. Second question, you'll get 5 more. अभिषेक आहे ना. अभिषेक. प्लीज उलटा दा. Nine. Next goes to तालिबानी. Pushkar. तालिबानी कल्चर. काय? चल. Okay, is that your final answer? नाही थांब. हात धुवून आलो. हे बघ मोहित मध्ये चलचल वगैरे केलंस ना तर तो अजून 4 गेसेस करत राहणार. सो डोंट से एनिथिंग. लेट हिम मेक हिज फायनल गेस and then let it move on to the next person. ओके. ते काय इस्लामिक कल्चर. फायनल आन्सर दे. मला विचारू नकोस. हा फायनल आन्सर इस्लामिक कल्चर फॉर द फर्स्ट वन and second one relate to jihad. Okay. Both of these answers were good line of thought, but that was very intentionally put there. So no, that's the wrong answer. कुठे पोहोचला? Pushkar. अच्छा. मी देऊ का? Yes. दे ना. ओसिरिस आणि ता भाई पिरामिड मित्र मंडळ. इजिप्शियन. Okay. So what is your first answer? इजिप्शियन. Egyptian culture. And what is the second answer? What do these words
आर रिलेटेड टू स्पेसिफिकली, म्हणजे हे वर्ड्स एक्झॅक्टली काय आहेत? हे जेवून घेऊ करे काय मध्ये सांग घे ना, तुला 5 पॉइंट्स मिळालेले आहेत पुष्कर. म्हणजे व्हॉट कल्चर कम्स टू माइंड व्हेन यू इजिप्शियन कल्चर ना. आणि हा what do बरोबर. सो these- first question is what culture comes to mind. So 5 points for Correct. that. Second Correct. question is what do these words relate to specifically? म्हणजे आता समजा फॉर Correct. एक्झाम्पल मी तुला म्हटलं की उंट, हत्ती वगैरे, these are words. What comes to your mind? Chess. But what do these words Correct. connect to specifically? These are बुद्धिबळातल्या सोंगट्या असं. So what are these words in the Egyptian Mummy. culture? मम्मी. Final answer? हो. Okay, wrong. So you get 5 points. Goes to ठीक आहे. Prathamesh. रिबेल और वॉर. रिबेल और वॉर बेसिकली Final answer? सिमिलर आहे. हा काय final कॉलिंग answer? म्हणतोस तू? वॉर कॉलिंग. हो, रिबेल इज द फायनल आन्सर. Okay, wrong. Mohit. Egyptian gods, Ra is god of sun, Horus is god of death, etc. Perfect. etc. हे तू कुठून वाचते सगळं मोहित? भाई भाई इकडे हुशार आहे स्त्रियांमुळे भाई. आली आहे बाकी गुगल कडून. भाई वाचन नेक्स्ट पुष्कर आणि मोहित दोघांनाही 5-5 पॉइंट्स मिळालेले अरे आहेत. तुम्ही द ममी फिल्म बघितलं नाहीये का? त्याच्यामध्ये आमुन रा ती बुक वाचते, तो बघितलंय सेकंड मध्ये म्हणजे- तो- Very good, very good. But I'm happy Good that backup. Pushkar knew at least the first part Yes. very well deduced. ओसिरिस. And Mohit, it was very intentional की मी त्याच्यात ISIS टाकलं. हो. Yes. ISIS was to throw you off, but ISIS was Ah. actually a female god. It's a female god in the Okay. Egyptian culture. Okay, so इस्लामी good बोलून attempt. फार. जिहाद. आपले 15 प्रश्न झालेले आहेत. करंटली मोहित लीड करतोय विथ 51 पॉइंट्स. पुष्कर आणि प्रथमेश आर ॲट 23 ईच अँड अभिषेक इज ॲट 34. आईला. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, बिकॉज पुष्कर अँड मोहित माझी ती गोळी आण ना प्लीज. पुष्कर अँड मोहित दोघांनी आन्सर्स दिले, पण पुष्करने पहिला आन्सर दिलं. सो आय एम गोइंग टू मूव्ह इट टू प्रथमेश दिस टाइम. जे मला येणार नाहीये. Prathamesh, this entity is what a very small, this entity is what a very small but wealthy community in the world consider to be the founder of their religion. This religion believes in the one and only invisible God. I know. So now this tells you that this is a monotheistic religion. The culture this community brought with them is known to have mixed with the Indian culture like sugar mixed in milk. Very big hint. The community follows a religion that is named after this entity. What is the name of this entity? मी प्रथमेशचा प्रश्न आहे. हमरे. आय नो द आन्सर. So clues बघ ह्याच्यातले. It's a small but wealthy community in the world. It's an entity that they consider to be the founder of their religion. It's a monotheistic religion. त्यानंतर त्यांनी जे कल्चर भारतात आणलं त्यांच्या बरोबर, इट मिक्स्ड विथ इंडियन कल्चर लाईक शुगर मिक्स्ड इन मिल्क. ओके, देअर रिलिजन इज ऑल्सो नेम्ड आफ्टर दिस एंटिटी. एक्झॅक्टली, म्हणजे जर बेसिकली कृष्ण असेल तर कृष्णइझम कसं असतं तशासारखं. ओके. व्हॉट इज द नेम ऑफ दिस एंटिटी? there. What can you guess about this community? Forget the actual answer. They are wealthy. What community are they? हे पण जो आन्सर सांगितलं तर I'll give you partial points. Jews? पुष्कर नाही. हा काय? Jews? Okay. Is that your final answer? Because you can't ask me. You can ask me questions, but you can't ask me कि हे का ते का असं नाही विचारू. ये सही है कि गलत है? Jump on to me, bro. Mixed like sugar and milk.
ज्यूज माझा पार्शल आन्सर आहे. Okay. Close, but not the answer. So I'm going to move on to Mohit. मोमी मकसूद. मला एनटीटीचं माहित नाही, बट आय थिंक द पीपल आर पारसीज. Okay. You get partial points for Parsis. Oh, Parsis. मला पण बट आय डोंट नो द एंटिटी. Parsis are known. म्हणजे त्यांची ही story देअर आहे, गॉड इज दंतकथा कॉल्ड म्हण- अहुरा माजदा. मला तेवढं माहिती आहे. एंटिटी इज अ Okay. व्हेरी स्मॉल बट वेल is what a very small but wealthy community in the world considered to be founder of this religion. This is believed to be one and only invisible God. तू कम्युनिटी बरोबर ओळखलीस ना. Community the बरोबर, so you culture get this partial points. बरोबर ओळखलीस. Brought with them is known to have mixed एनटीटी काय आहे? the community Entity म्हणजे follows the व्यक्तिमत्व. religion. Oh. So they follows a religion that is named after this century. So their religion is Zoroastrian. Zoro. So what is this entity is named after Zoras. Ahura Mazda त्यांचा मेन देव आहे. Zoroastrian त्यांची रिलीजन आहे. सो ते काय एंटिटी मला काय कळत नाहीये रे. मी त्याचं नाव काय? ओके, सो you've got to the final. You've Yeah. got to the like अक्षरशः 9व्या पायरीपर्यंत पोहोचलाय. एक पायरी हो. चढ की तुला पूर्ण हो. पॉइंट्स मिळतील. You've guessed community Parsis, follows which is correct. You've guessed Zoroastrianism, which is correct. Now, what is the name of this entity? Now, the biggest clue is their religion is named after this entity. So, जसं कृष्ण बोललो तसं ह्याचं नाव काय? आयव्हरी असेल का? आयव्हरी आहे का? हे लोक तिकडनं काय काय घेऊन आलेले. गोल्ड आलेले. गोल्ड नाव काय या एंटिटीचं? चालेल पण. काय घेऊन कोणत्याही आलेले? भाषेत Diamond. दे, त्यांच्या भाषेत त्याला स्पेसिफिकली काहीतरी म्हणतात, ज्याच्याशी खूप सिमिलर इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात. नाव काय या मनुष्याचं? नाव काय या मनुष्याचं? हा, एंटिटी इज अ मॅन, पर्सन. त्यांचा देव अहुरा माजदाच आहे. जोराष्ट्रियन जोरो. हे बघ, ऐक. त्यांचा देव एक आहे, पण रिलीजन कोणी फाउंड केलं? तसं इस्लाम हे रिलीजन आहे, पण फाउंडर पैगंबर आहे. ओके. एब्राहिम. जुडाइझम केलं. एब्राहिमने तर जुडाइझम केलं. ओके, यू गेट वन फायनल गेस. नो डन 5 points. ओके, गोज टू अभिषेक. माईक बंद आहे. Mutes. काय माहितीये? हे जोरात त्याला तेवढंच माहिती होतं. बोलणार. अच्छा, ओके. सो पासेस टू पुष्कर अगेन. झोरास्ट्रियन तर हे आहे सायरस. नाही. बिग बुल. प्रथमेश. Zoro. ओके, वेट. दिस इज द सेकंड राउंड, राइट? हो. There is no hint to give because you've basically gotten the answer. You just literally have to stop at a certain उत्तर देऊन point to get his टाकतो. name. So again, I'm going to give chance to Pushkar because I did not give him a hint. So you just have to stop somewhere to get the answer. झोरास्ट्रियन बोलताना I'm just going to say leave it at that. जुडाइझम. जोरात. पारसी त्यांची लँग्वेज आहे. Okay, प्रथमेश. Zoro. Mohit. अरे त्यांनी तो One guess. ज्यांनी रेड सी पार्ट केली. One guess. मोजेस नाही. Wrong. Abhishek. जोरास्ट्री. Wrong. Okay. एक Everybody. तू गेस कर, पण तुला आता मी अनफॉर्च्युनेटली पॉइंट्स नाही देऊ शकत. तो झूस. नाही, रॉंग. नाही, Okay. तो ग्रीक So god the आहे. answer is Zoroaster और झरतृष्ट. अरे मी जोरो म्हणालो ना. 2.5 point. झोरोएस्टर. Bibhishan. झोरो नाव नाही. बिभीषण. झोरो नाव नाही. झोरोएस्टर नाव आहे. 2.5 point दिले पाहिजे तुम्हाला. 2.5 point. Zoro AstraZeneca. साठी. Next. Because Mohit guessed Parsis and Zoroastrianism or Zoroastrian. He gets partial points. I'm going to give him 7 points for this. काय Because he got everybody
he got everybody very close to the clue or very close to the name. So well done, मला Mohit. माहित You नव्हतं रे. get 7 points. मला Digital झोरॅस्ट्रियन Detoxच्या पर्यंत नावाने आणि वाचवतं सायरस वाटतं. माहिती होतं. Zoroaster or Zarathustra is the name. मोहित डिजिटल Zarathustra- डिटॉक्सच्या नावाने वाचत होतं वाटतं. Zarathustra is the Avestan name. Avestan is त्यांची original language. Next question, because Mohit answered नव्हतं रे. maximum points, goes to Abhishek Rao. This mysterious personality is known to be the developer of a breakthrough technology that is wreaking havoc in the world of tech, global finance, and politics to a certain extent. The author of the original white paper explaining this technology and its applications is only known by the pseudonym that he or she uses. Very big clues, Abhishek. The real face or name of this person is not known, despite many Bitcoin. attempts at investigating his identity. This technology has paved way for a completely non-centralized way of exchanges between two or more parties. Right. Who is this personality known as? That is the question. अरे तो अच्छा बिटकॉइनचा ओनर. अरे यार The author of legal white paper. माका टोशी असं काहीतरी नाव आहे यार. टाटा cheese मोशी toast. माका टोशी. हा माझे एवढेच सबमिशन आहेत. बिटकॉइनचा ओनर पण त्याला 5 दिले पाहिजेत रे. 5 दिले पाहिजे त्याला. You'll get partial points. Okay. Next Yes. moves to Pushkar. काय तो वेज चीज टोस्ट मला नाही माहिती रे. नाही माहिती. अरे यार. Pushkar, you have to मला पण get नाही points माहिती now. Prathamesh. हो. मला पण नाही माहिती नाव. मी क्रिप्टोकरन्सी ओळखली. इथेरियम Bitcoin नाही आहे. ते तर कंपनी आहे ना. टाका मोशी Ethereum Bitcoin सारखा एंटिटी आहे रे. हा एंटिटी टाका आहे मोशी तेच. मासा सुटो. तुम्हारी माकी माका पूछो. Mohit? 5. Okay, Abhishek Raut, if you guess this, I will give you almost all points. बोल खजुराहो. बोल ना. माका टोशी साकामोटो. नाही साकू सागर जोशी. टाका मोशी माका सुटो. एवढंच येतं मला Okay. नाही. बाकी कोणाला गेस करायचं की मी राऊतला पॉइंट्स देऊ? दे सागर राहुलला point. तोरची बोलतो. Okay, मी राऊतला पॉइंट्स मी राऊतला 6 पॉइंट्स देतोय. त्या माणसाचं नाव सातोशी नाकामोतो आहे. Raut was very close, but because he was very Oh, close, I correct, think I'm just going to increase it to 7. Yes, ठीक आहे, yes. 7 Yes, points. yes. हा नाही, 7. Right. Deserved. 7 points. बरोबर आहे. Raut gets 7. He was Ali. very close, and it was just a matter of बिटकॉइन remembering the right name. Well done, वेज चीज Raut. टोस्ट. Very good. So आता ह्याला एक पॉइंट We have- ह्याला एक पॉइंट देऊन टाकलं वेज चिस्टो साठी. छान जोक मारू. एक पॉइंट. एक point to पुष्कर. कमी येते रे. पुष्करला अजून आलो जेवतोय. पुष्करला मी 2 पॉइंट दिले. 2. बेस्ट. कारण तो धन्यवाद, आपल्याला धन्यवाद. या पूर्ण राऊंड पूर्ण जे चाललंय आपलं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त एंटरटेनिंग पुष्कर आहे. सो त्याला बस, 2 thank पॉइंट्स you. खास करून मिळालेले आहेत. Yes. सो अभिषेक राऊत गेस्ट इट करेक्टली, ही गेट्स 7 पॉइंट्स. आणि आपण 17 प्रश्न कंप्लीट केलेत. 4 प्रश्न राहिलेले आहेत शेवटचे. दिस कॅन बी डिसाइडिंग बिटवीन, एस्पेशली आता सध्या राऊत आणि मोहित लिडिंग आहेत. प्रथमेश आणि पुष्कर ऑलमोस्ट सेम लेवल वरती आहेत. जरा जेवण घेऊन येतो. So because because Abhishek answered it correctly or maximum points, I'm going to ask this question to Pushkar, but let's wait for him. But I think चांगलं चाललंय. काय वाटतंय तुम्हाला? हो मजा येते.
मजा येते. थोडं लांबतंय का थोडं 2 तास होत नाही मजा येते. मेन म्हणजे बोल. मेन काय माहिती, मेन सिनारिओ हा आहे की जे क्वेश्चन्स हा. आहेत ते नॉर्मल असे नाहीयेत. म्हणजे हो. सगळ्यांमध्ये तुला विचार करावा लागतो आणि प्रत्येकाला, फक्त मोहित एक्सेप्शन आहे, बट स्टील ओमकार बाप That प्रश्न is- हे केले तर डिझाईन दॅट इज सुपर कमेंडेबल. सुपर Thank you. मजा This येते. idea was not my original idea. It's Kumar Varun comedian's idea. He ठीक does आहे, त्याला what I'm सांगतो मी. doing. जे मी आता करतोय ते तोच सेम प्रकार करतो विथ कॉमेडियन्स लाईक बिस्वा वगैरे लोकांबरोबर. हा, पण आय माहिती. रिअली लाईक आपण इट अँड आय थॉट आपण हे करू शकतो कारण खूप मजा येते याच्यामध्ये. मजा येते पण. थँक्यू. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुष्कर साठी. येस. Pushkar, this is your direct question. Okay, this is one of my favorite questions. The Orion correlation theory or blank Orion correlation theory is a fringe theory that posits that there is a correlation between the location of the 3 largest blanks and Orion's belt of the constellation Orion. 3 largest blanks and Orion's belt माहिती ना तुला कॉन्स्टलेशन? ओके, त्या कॉन्स्टलेशनचे जे स्टार्स आहेत त्याच्यामध्ये 3 जे ओरायन बेल्ट आहे. And that this correlation was intended as such by the original builders of the blank. The stars of Orion were associated with the god of rebirth and afterlife. Big clue. ओके. Depending on the version of the theory, additional blanks can be included to complete the picture of the Orion constellation. The river can be included to match the Milky Way. There is a specific river associated with what we are talking about. The theory was first published in 1989 and was the subject of a bestseller, The Orion Mystery, in 1994, as well as a BBC documentary, The Blank Gateway to the Stars. What are we talking about? Ata, you might not directly know what this is about, but let's look at the clues. Okay. Orion constellation is a constellation. It's a nakshatra in the sky. मराठीत काय म्हणतात मी विसरलो. बट बेसिकली त्याचा शेप असा 4 साइड्सला 4 चांदण्या असतात. हा, 4 साइडला 4 चांदण्या आणि मध्ये 3 असतात. ओके, तर मध्ये जे 3 असतात ते बेल्ट सारखे दिसतात. त्याला शिकाऱ्याचा पट्टा असं पण म्हणतात. जर तू त्या आपल्या नेहरू प्लॅनेटोरियमला कधी गेलास तर तिकडे मराठी व्हर्जन जर तू ऐकत असशील त्यांचं ते प्लॅनेटेरियम मधलं, तर ते त्याला शिकाऱ्याचा पट्टा म्हणून डिफाईन करतात. तो शिकाऱ्याचा पट्टा म्हणतात. तर त्या ओरायन बेल्ट मध्ये 3 चांदण्या आहेत, त्या एका वस्तूशी कोरिलेट करतात. ओके, त्या 3 वस्तू सिग्निफिकंट वस्तू. आणि ह्या थिअरीची ही फ्रिंज थिअरी. ओके, इट्स नॉट अ प्रूव्हन प्रॉपर regular science theory. It's a fringe theory, something that's not science. So this is a very big clue. It's a fringe theory. Fringe theories काय असतात? I will give it to you as a clue. Basically pseudo science म्हण किंवा उगाचच्या theories type. Okay, so it's a fringe theory. हा, but this was published. Okay, and that, okay, so the original builders of the blank is what we have to guess what this is. They intended to correlate the positioning of that blank to the stars in the sky. Depending upon, so it's a builders of something, right? Depending on the version of the theory, additional blanks can be included. Okay, there is a river that is significant to these blanks. Okay, that can be included to match with the Milky Way. Documentaries were made about this theories. Books were bestseller novels were made. What is this blank that we are talking about? गेटवे टू स्टार्स. द रिव्हर चं जे नाव आहे ते ह्याचं नाव आहे म्हणजे बेसिकली. नाही, सो रिव्हर हॅज गॉट नथिंग टू डू विथ द नेम ऑफ दिस थिंग. आय मीन इट हॅज समथिंग टू डू विथ द नेम, कारण मी रिव्हरचं नाव फक्त दिलं नाहीये बिकॉज इट विल डिरेक्टली पुट यू इन टू द कॉन्टेक्स्ट. ओके, सो देर इज अ व्हेरी सिग्निफिकंट रिव्हर इन द वर्ल्ड that this theory considers to be a part of the or correlates to the Milky Way. So basically असं काहीतरी पृथ्वीवर आहे जे ज्यांनी बांधलं त्यांना आकाशाचं म्हणजे सॉरी खगोलाचं किंवा स्पेसचं नॉलेज आहे असं समजलं जातं. प्रचंड होतं नॉलेज असं समजलं जातं. त्यांनी जे पण बांधलं ते सगळं त्या नक्षत्र स्पेस सगळ्या गोष्टींची कनेक्ट होतं असं याचं म्हणणं आहे.
राहुल, तुझा चान्स चौथा आहे. अरे यार. राहुल मला सांग ना. आता तू लास्ट लाईन बोलला त्याने मला कळलं काय म्हणा काय आहे त्यात. काय बोलला रे लास्ट लाईन परत बोल. लास्ट लाईन अशी होती की खगोलाचं ज्ञान असलेले हे बिल्डर्स आहेत ज्यांना खगोलाचं ज्ञान आहे त्याच्या खगोल काय? खगोल म्हणजे स्पेस सायन्स, ऍस्ट्रॉनॉमी. ऍस्ट्रॉनॉमिकल अंडरस्टँडिंग आहे या बिल्डर्स कडे. त्यांनी त्याला कोरिलेट करून ओरायन बेल्टला कोरिलेट करून हे बांधलं असं सगळं काय म्हणतात. सो काय आपण बोलतोय कशाबद्दल, हे ब्लँक काय आहे? आणि मी एक तुम्हाला खूप मोठी हिंट चुकून देऊन टाकली आहे पण ठीक आहे. थ्री लार्जेस्ट स्टार्स नसेल. थ्री लार्जेस्ट बिल्डर्स म्हटलंय, सो इट्स अ बिल्डिंग स्ट्रक्चर समथिंग लाईक दॅट. नाही, सॉरी, पास. प्रथमेश. नाही, प्रथमेश. सो एक अशा बिल्डिंग आहे काहीतरी, त्या बिल्डिंग अशा प्रकारे बांधली आहे की ती कोरिलेट होते 3 स्टार्सशी. तू 3 स्टार्स कडे लक्ष दे, बाकी सगळं बोचलं. 3 स्टार्स, ओके. दोज 3 स्टार्स आर अ पार्ट ऑफ ओरायन नावाचं हे नक्षत्र, राईट. त्या नक्षत्रात जो सेंटर मध्ये 3 स्टार्स आहेत त्या पीसला ओरायन बेल्ट म्हणतात किंवा शिखराचा पट्टा म्हणतात. The stars of Orion were associated with the god of rebirth and afterlife. This is a very important clue also. Okay? It has got something to do with god of birth and afterlife. The Orion Nakshatra. And there is a reason this sentence is included in this whole thing. There is a river that is significant to this building or this something. Many mystery. Orion mystery. Mystery ha suddha ek important shabd hai. Something about mystery. So what is this? These are the clues. And the unintended clue that I was saying was that it's a building. But ठीक है. I'm not going to take out any marks for it. Okay. So काय असू शकतं हे प्रकरण? तू काय, let's see your line of thought. एक तर मला लाईन ऑफ थॉट येतो आर्किटेक्ट. दुसरा येतोय तू गॉड ऑफ रिबर्थ अँड आफ्टर लाईफ. ब्रह्म आणि ब्रह्मपुत्र रिव्हर आहे, हे 2 थॉट आहेत. नाईस, इंटरेस्टिंग आहे पण यू आर फार. तेव्हा कळलं मला. होरायझन गेस मारतो रॅन्डम. नाही. पास. मोहित. You may know this. बिल्डिंग काय असू शकते यार? इंटरनॅशनल स्पेस स्टेशन साईड काहीतरी बिल्डिंग. हू दे नो अबाउट खगोल, त्यांना माहिती ऍस्ट्रॉनॉमी बद्दल. असे बिल्डिंग बनवणारे काय असू शकते तरी? ओरिजिनल बिल्डर्स ऑफ द डॅश ऑफ द टेलिस्कोप. Understand that this is not a scientific theory, this is a fringe theory. So it's not mainstream science. Right. 3 largest river का? Amazon, Nile. पण Amazon cannot be a Amazon काय बिल्डिंग नाहीये. नाईल काय बिल्डिंग नाहीये. अजून काय आहेत मोठे मोठे रिव्हर्स? डॅश god of rebirth and afterlife associated with the god of Nile river. पंचगंगा आहे ना रे. सोसायटी. ब्रह्मपुत्रा, सरस्वती, गंगा. नाही रे.
ओके. कॉस्मॉस आहे का? कॉस्मॉस. BBC डॉक्युमेंटरी द कॉस्मॉस गेटवे टू द स्टार्स. पास. Okay, so Abhishek. Stonehenge. Right. Babylon. But Raut is Babylon. एकच गेस मिळणार तुला. काय? सगळे Baby बोलू काय? नकोस लोकांसाठी. Babylon. अरे ते सगळं- बेबीलॉन जे बांधलेलं ना Stonehenge. सगळं फोडू नको Babylon, सगळ्यांसाठी राहुल. एकच गेस मिळतंय तुला. ओके, सो राहुल इज रॉंग. ओके, हिअर इज द क्लू स्टार्टिंग विथ पुष्कर. ओके, द क्लू इज इंजिनियर. Abhishek, आपलं मोहित almost touched on it and he should have started thinking in that line, but he stopped there. For what reason, I don't know. He connected कोणती? 2-3 points. Okay, 2-3 points which he connected were pointing towards that same thing. It's a building. Okay, or it's multiples of that same building. Okay, Pushkar. And Mohit touched upon that, but he just discarded that line of thought. For what reason, I don't know. Abhishek Raut also was on a correct line of thought, but his geographical location or the culture was different. This is your biggest clue. So Pushkar, start Oh. thinking. Cosmic. आता एक minute before you answer. Understand that there is a correlation between these structures, these buildings, and 3 stars in the Orion belt. You can connect other similar structures in the Acha, go. other. Okay. आलं. Mohit said something that he touched upon and कळलं. left. Tham Mohit. And Abhishek Raut said something. It's a building or a structure, but he was way off when it comes to the geographical location. Mohit was in the geographical location, but he did not consider anything related to that. So now think what they thought about and look at the clues and try connecting it. Take a nice guess. तो नाईल बोलला म्हणून पिरामिड्स. Perfect. Oh. करेक्ट आहे. हो. सो ही एक Oh, फ्रिंज nice. थिअरी आहे. फ्रिंज थिअरी आहे आणि अशा फ्रिंज थिअरीज बऱ्याच असतात. मी या गोष्टी खूप अच्छा. वाचतो. म्हणजे काय म्हणतात त्याला, सुडो सायन्स किंवा असं ते एलियन थिअरीज वगैरे अशा गोष्टी. सो बेसिकली द थिअरी सेड दॅट हे जे 3 पिरामिड्स आहेत, बिगेस्ट 3 पिरामिड्स, दे रिलेट टू दॅट दोज 3 स्टार्स इन द ओरायन बेल्ट. And the river is the Milky Way and all of that. So त्यांना astronomical knowledge होतं इजिप्शियन लोकांना. So that is how they built it. The god of life and death, rebirth and afterlife was connected to Orion again. So all these kinds of yes. clues. So Mohit was almost there. Okay. But मला एक्चुअली काय वाटत होतं, पिरामिड ओरायन कोरिलेशन पिरामिड असं ते मला जात नव्हतं. right. कन्व्हेन्शन शिरे पण खूप good. good होते आता असं बघून वाटतंय. Yes. So Abhishek, Pushkar gets 5 points because he guessed the right answer. 5 points to Pushkar. Next question, because Pushkar answered, goes to Prathamesh Yadav. हाती पकडून वगैरे डेकर देते. Okay. Prathamesh Yadav, I am happy that this question fell upon you because it's related to food. Okay. This ingredient is a flowering plant belonging to the ginger family, the roots of which are used in cooking. This plant is native to the Indian subcontinent and Southeast Asia. Cucurmin, the chemical produced by this plant, gives it its significant color that also makes this plant useful as a dye or coloring agent. What is this ingredient? Biggest clues is that it belongs to the ginger family. The roots of this thing are used in cooking. It is native to the Indian subcontinent. Cucurmin, if you know this name, you will immediately know what this is. It makes Bhai, it Yadav. useful as a dye or Beetroot. coloring agent. बीटरूट. मारला पाहिजे साला. Wrong. Mohit. आंबे, हळद, जिंजर, टर्मरिक. Yes. Oh. Perfect. Very good answer. पुष्करला पण हे माहिती होतं. त्याच्यापर्यंत आलं असतं तर आय गेस त्याला मिळाले असते पॉइंट्स. But Mohit as usual gets 10 points. Well done, Mohit. Yay! Well done. So cucurmin नावाचं त्याच्यामध्ये एक केमिकल असतं that gives it its yellow color. Okay.
and it's the root. So, but beetroot was a good guess, and die beetroot, it was a root. Good guess. वृषाली म्हणते but कर्क्युमिन म्हणतात त्याला. okay, curcumin. So I might have spelled it wrong. Sorry about that. चालतंय. मला ह्याचं काय नाव काय? Prathamesh. हा What you should have read was that it's a ginger family, and beetroot is not जिंजर मध्ये ginger. नाही, संपला नाही. विषय एक्झॅक्टली. Right? ginger Okay. बरोबर. Okay. Next question, because Mohit answered it, goes to hey Abhishek. Okay. लास्ट Right. क्वेश्चन Abhishek, I am very happy you got this question. You have to know this. Dash or blank was officially established in April 1933 in Prussia. It became a national agency in 1936 with Heinrich Himmler as its chief. मारेन ना आलं तर मारेन. अरे, Blank, घरी येऊन मारेन. कंसात German secret state police, biggest clue, was a vital component both in Nazi repression and the Holocaust. It was a police force unlike others in that it did not answer to Gestapo. official. Correct. करेक्ट. Thank God. Gestapo. Thank God. तू लाज राखलीस बाबा. 10 points. And that takes us to our last question of today. Because Abhishek Raut answered it, the question goes back to Pushkar Kulkarni. If you score this point, Pushkar, if you score all 10 points, you will still be third, but you will be significantly ahead of. You will be significantly ahead of Prathamesh, because Okay. Prathamesh is currently at the bottom. But if Prathamesh Yadav gets this, he will be ahead of Pushkar. Okay, so there is a Ye close baat. competition. Other people, if you guys answer this, let's see. Mohit is still going to win. Okay, next question for Abhishek Raut. क्रिकेट Wait, what? माझ्यासाठी. हे कोणासाठी होतं? हा, पुष्कर साठी. माझ्यासाठी. Okay. So the blank. Okay, guys, this is a question. I hope somebody gets it. The blank incident of 1981 was described as the most disgusting incident I can recall in the history of cricket by the then Prime Minister of New Zealand. This incident forced the ICC to put in a rule against a specific action that was allowed until this incident took place during a World Series Cup ODI match between Australia and New Zealand. क्या The person सबको आंसर दे दिया. The person responsible for this dishonorable incident against the spirit of the gentleman's game was later appointed as the coach for the Indian cricket team. Who is the man and what is this incident called? You get partial points for part 1 and partial points for part 2. दोन्ही गोष्टी सांगायच्या. Who is this man and what is this incident called? And when I say the man, I'm specifically talking about the person responsible for having his teammate do that action. So the person who did that action is not important. The person who forced that person to take this action is important. It's a cricket related question. Yes, yes. A person is born for this Pushkar. Ricky Ponting. अरे Think about it and answer. कोच Think about it and answer. Don't give away answers. यादव आहे, यादवला माहिती आहे माझं. जाऊ दे. नाही मला फक्त नाव माहिती आहे पण त्या इन्सिडेंटचं नाव नाही माहिती मला. बट आय हा कॅन मला पण नाही डिस्क्राइब माहिती. Okay, मला you get काही partial incident points. माहिती आहे. Partial Ah. points मिळणार तुम्हाला. हो Pass, pass. Pass, pass. Pass, Yadav. बोलू मॅन इज द ग्रेग चॅपल आणि Correct. इन्सिडेंट 5 points. इन्सिडेंट इज अंडर आर्म बॉलिंग. त्यांनी अंडर आर्म बॉल करायला लावला त्याच्या Perfect. ह्याला. Done. सरपटी. Done. हा त्याच्या Done. हा त्याच्यानंतर मग तो The रूल आला incident की is तुम्ही called- हे नाही करू शकत. Literally इन्सिडेंट नाही immediately आठवत. after that. इन्सिडेंटचं नाव नाही आठवत. Greg Chappell. Incidentचं यार. नाव आहे अंडर आर्म बॉलिंग इन्सिडेंट. अच्छा ओ हे काफी सॉर्टेड नाम. Sorted. So Yes. this Sorted. actually changes the game again. So okay, this was the last question. Okay, there is no other question after this.
Guys, well done. I think this was a fantastic game that we played. I'm going to bring the scoreboard in front of you. This is the scoreboard. So Abhishek, थांब एक मिनिट, मी मोठं करतो. 3 पॉइंट नाही फक्त मागे पुष्कर. Yes. So Abhishek gets 51 points and gets the second place. Mohit gets 68 points. 68 points के साथ Mohit is leading at 68 points. He's the first. Prathamesh Yadav, because he answered this question, he went from 23 to 33 and is currently third in position. And Pushkar is at 30 points. He would have won if Prathamesh not won. He would have been third place if Prathamesh wouldn't have gotten it. But I think everybody played really well. खूप मजा आली. मजा आली. This was a really fun game. आणि मला असं वाटतं की आपण हे आता परत एकदा करावं सगळ्यांनी. सेकंड राऊंड नक्की करूया आपण. फिक्स परत करूया. सेकंड राऊंड नक्की करूया. आय होप तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आवडले असतील. बट आता मी एक्सप्लेनेशन, मला असं एक्सपेक्टेशन होते की तू क्विज करतोय म्हणजे एक नॉर्मल सेट ऑफ क्विज असतात ना का, जे क्वेश्चन्स असतात ते नॉर्मल आहेत आणि यू कुड गेस इट, लाईक की हा हे असेल, ह्याचा आन्सर असं असेल, हे आन्सर हे असेल. आणि जेव्हा टॉपिक्स आपण दिले की हे टाक ते टाक ते टाक, हा एमसीक्यू हे टाक ते टाक, तर मला असं वाटलं की नॉर्मल क्वेश्चन सेट ऑफ क्वेश्चन्स नाही येतील विच वी कुड आन्सर. बट हे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन जे होते विच गेव होतं ना की हा पूर्ण कॉन्टेस्टला एक वेगळाच अँगल दिला की असं असू शकतं. आणि पॉइंट्स टू थिंक ऑन, पॉइंट्स टू रीड ऑन, हे आम्हाला मिळालं क्विज करून, म्हणजे मला तरी ऍटलिस्ट. भाई तू आपल्या व्ह्युअर साठी पण काहीतरी बोलला पाहिजे. आपल्या व्ह्युअर्स लोकांनी मस्तपैकी कॉमेंट्स कंटिन्युअसली कॉमेंट्स केलेल्या दिसतात. नेहा पण टीव्हीवर कास्ट केलंय घरी. अभिषेक बागवे, वृषाली, नेहा आणि अजून कोण बरं, गोल्डीच्या कॉमेंट्स आहेत. थँक्यू गाईज, थँक्स अ लॉट. आय थिंक हा कॉन्टेस्ट खूप मजेदार झाला आणि याच्यामधून आपल्याला 2 विनर्स मिळाले. फर्स्ट प्राइज इज मोहित, सेकंड प्लेस इज अभिषेक. सो both of you are going to advance to the semi-finals. आता आपला फक्त राऊंड 1 झालाय. सो असे अजून 7 राऊंड व्हायचे, त्याच्यावरती मग सेमीफायनल. सो सेमीफायनलची डेट आपण ठरवू कधी पुढे. बट सो फार यू गाइज डिड प्रिटी वेल. थँक्स अ लॉट फॉर जॉईनिंग आणि सी यू गाइज नेक्स्ट टाइम. गुड एफर्ट. विनर्सला गिफ्ट काय? जे सगळे लुजर्स असतील त्यांचा पण एक राऊंड घे ना. जे लुजरची पण एक राऊंड घे ना. आपले बेसिक प्रश्न, ₹5 बेसिक ₹5 क्वेश्चन. काय बोलत नाही हो. मला खोतला बघायला मी पैसे तिकीट भरेल. थँक्स अ लॉट एव्हरीबडी. मजा आली. वाचा आणि अजून नॉलेज वाढवा. ओके, बाय गाईज. वाचा आणि मग वाचा. थँक्यू. बाय बाय. थँक्यू ओंकार. मस्त. थँक्यू. येस.